आपण नाशिकला जाऊयात. सागर वैद्य आपल्यासोबत आहे. सागर, खरं तर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, ज्यांचं कर्ज साधारणतः 1 लाखाच्या आसपास आहे. शेतकरी समाधानी आहेत का? शेतकरी नेत्यांच्या तिथून काय प्रतिक्रिया येतात सरकारचा हा प्रस्ताव कळल्यानंतर किंवा विचार कळल्यानंतर? ज्ञानदा, मी आता सिद्धपिंपरी गावामध्ये आहे. आंदोलनामध्ये हे गाव अग्रेसर आहे. इथले शेतकरी संघटनेपासून या गावाचा सगळा इतिहास आहे. जागरूक शेतकरी, आपण त्यांच्याशीच बोलू. काका, मला सांगा की सरकार विचाराधीन आहे की 31 लाख शेतकऱ्यांना जे अल्प कर्जधारक आहे त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी सुरू केली आहे. आपलं काय मत आहे? आपण समाधानी आहात काय? आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती पाहिजे, संपूर्ण 7/12 कोराच पाहिजे. हे अल्प आणि नुकसानग्रस्त वगैरे असे जे काही असेल तरी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं सरकारचं नेहमीचं जे धोरण आहे तेच धोरण आता चाललंय. म्हणजे सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे असा जर प्रकार जर खंडोजी खोपड्यासारखा आणि सूर्याजी पिसाळासारखा जर सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर नुकसानग्रस्त किंवा अल्प शेतकऱ्यांना किंवा अल्प कर्ज हे देण्यात मजा नाही. कारण शेतकऱ्यांचं हे पिढ्यानपिढ्यांचं दुखणं आहे. कारण पिढ्यानपिढ्या सरकारच्या धोरणांना शेतकऱ्यांची लूट झाली. आम्ही गुन्हेगाराचं शेती केली आणि भागाकाराची शेती हे आम्हाला दाखवतात. हे अत्यंत चूक आहे. हे भागाकार यांनी आता या कर्जमाफीमध्ये किंवा यांच्या वाटाघाटीमध्ये असा भागाकार करू नये असं माझं मत आहे. यांनी गुन्हेगार करावा आणि संपूर्ण कर्जमुक्ती 7/12 कोराच करावा. एकूण सरकारचं असं दिसतंय की जे खरंच गोरगरीब शेतकरी आहे, जे अल्प भूधारक असतील, अल्प त्यांना दिलासा, मग याच्यात नेमकं का एवढं ऑब्जेक्शन? एक व्याख्या समजून घ्या. गोरगरीब कोण? 2 बिघेवाला जर 2,000 कर्जबाजारी जर असेल तर 20 बिघेवाला 2 लाखांनी कर्जबाजारी आहे. त्याच्यामुळे गोरगरिबाचा विषयच येत नाही. कारण आम्ही एक दाणा जर पेरला तर हजारो दाणे तयार करतो. 20 सेंटीमीटरची काडी तयार करतो तर 20 किलो आम्ही द्राक्ष तयार करतो. एक 20 सेंटीमीटरची काडी करतो, काडी लावतो तो डाळिंब आम्ही 20 किलो तयार करतो. आमचं जर असं गुन्हेगाराचं जर गणित असेल आणि ते तुम्ही जर भागाकारात नेऊन जर तुम्ही आमचं संपवणार जर असेल तर लहान मोठा भेद करून आमच्यामध्ये फूट पाडण्यात किंवा सरकारला त्यात समाधान वाटत असेल तर सरकारची ही चूक आहे. शेतकरी हा एकूण छोटा असेल मोठा असेल ही व्याख्या तुमच्यापुरती असेल, पण शेतकरी हा सर्व समान आहे हे पहिले सरकारनं लक्षात घ्यावं. शेतकरी जरी सरकारने आता छोट्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरी हा संप थांबणार नाही. कारण की छोटा काय आणि मोठा काय, शेतकरी तो शेतकरीच असतो. काय त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सरकारने हा जो विचार चालू केलेला आहे, अल्प भूधारक असेल, अल्प कर्ज असलेला असेल किंवा दुष्काळी असेल, हा प्रश्न काही आजचा प्रश्न नाहीये. हा बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न आहे. आज कोणतेही राजकीय पक्ष याच्यामध्ये वेगवेगळ्या टिप्पणी करत असतील, परंतु कोणीच याच्यात मोठ्या गप्पा मारायची आवश्यकता नाहीये. सगळ्या राजकीय पक्षांनी आजपर्यंत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शेतकऱ्यांवरती शासनाच्या धोरणामुळे अन्याय झालेला आहे. आताचा जो निर्णय त्याच्याबद्दल काय म्हणतो? आज ह्या निर्णय आम्हाला कोणत्याही पद्धतीने मान्य होणार नाहीये. थकबाकीदार शेतकरी असो, रेग्युलर कर्ज भरणारा शेतकरी असो, छोटा शेतकरी असो, मोठा शेतकरी असो, 100% कर्जमुक्ती आम्हाला मिळाली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे आम्ही गुन्हेगार नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचं भीक नकोय, आम्हाला माफी नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आणि आम्हाला उत्पादनाच्या आधारित 1.5 पटीचा हमी भाव जोपर्यंत सरकार देत नाहीये, दुधासारख्या इतरही अनेक गोष्टी यांना जो भाव मिळत नाही जोपर्यंत, या सगळ्या मागण्या 100% मान्य करत नाही सरकार, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे संप मागे घेण्याच्या मानसिकतेत आम्ही नाही. बरं, मला सांगा, इतरही काही शेतकरी, काय तुमची प्रतिक्रिया आहे? सरकार निर्णय घेते की 31 लाख शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ करावं. बीजेपी सरकारचा हा डाव दिसतोय. ज्या ठिकाणी बीजेपीचं वर्चस्व आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ पोहोचवण्याचं त्यांचं जे लक्ष आहे ते आम्हाला मान्य बिलकुल नाही. कारण सर्वात मोठं परकीय चलन आम्ही उत्तर महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी मिळवून देतो. द्राक्ष असेल, डाळिंब असेल, फळपिकांच्या माध्यमातून सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आमची असते. आणि तुम्ही जर बँकांकडे बघितलं तर सर्वात जास्त कर्ज आमच्यावरती आहेत आणि आमच्या एवढ्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत आणि त्याचे आम्हाला रिटर्न जर मिळणार नसतील तर हा डाव आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आम्हाला पूर्ण कर्जमुक्ती सर्वांना सरसकट पाहिजे. रेग्युलर शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी याच्यामध्ये लागू झाल्या पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, उत्तर महाराष्ट्र एवढी मोठी द्राक्ष इंडस्ट्री, एवढा मजूर, एवढं लेबर, एवढा रोजगार उपलब्ध करून देतोय. याच्यावर कर्ज, जास्तीत जास्त कर्ज उत्तर महाराष्ट्रावर आहे आणि त्याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला झालाच पाहिजे. अल्पभूधारकांनी याचा उत्तर महाराष्ट्राला कोणताही फायदा होणार नाही.
आपण बघू शकतोय की शेतकरी जे आहे ते संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत आहे. या अशा पद्धतीच्या अटी शर्तींवर ही कर्जमाफी नसावी असं जे आहे ते इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ज्ञानदा, नक्कीच म्हणजे सरकारचा सध्याचा जो प्रस्ताव आहे जे विचाराधीन आहे सरकारचं, तर ते कुणालाही पटत नाहीये शेतकऱ्यांना. त्यांना सरसकट कर्जमाफी हवी आणि राज्य सरकार अशा पद्धतीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असा देखील आरोप शेतकरी करतायत, शेतकरी नेते करतायत. सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.